नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर साहेबांची आणि राजाची रनिंग चाललेली आहे आणि हे जर रनिंगला निघले ना, राजा त्यांच्यासोबतच निघतो लगेच. राजाला पण आम्ही जेव्हा गावाला जातो ना, राजाला वाटतं साहेब सकाळचे शूज वगैरे घालायला लागले का राजाला वाटतं हां हे चाललेच बरं का आता. तो पण लगेच असा तयारच राहतो. तर साहेब सुट्टीला जरी आले ना, तरी त्यांची रनिंग चालू असते. का तर वजन नाही वाढावं म्हणून त्यांची रनिंग चालू असते. तर असं मस्त सकाळचं गावचं वातावरण आहे आणि इथं पाटाला पाणी आलेलं आहे. पाटाचं पाणी वाहतं इकडं सगळं. वावरांनी सारले पाणी. चल राजाचा सकाळ सकाळ ऍक्सिडेंट झालाय का कारवाल्याने उडवलं त्याला. राजू काय करे आम्ही बनवलेली मेथीची भाजी ब्रेकफास्ट साठी आणि मनीषा वेटिंग मध्ये बसलेली आहे चपात्या बनवायच्यात. ती चपात्या भाजणार, मी चपात्या बनवणार है ना ग. आणि बाहेर पण भरपूर कामं चाललेली आहेत आता यात्रेनिमित्त. हा प्रत्येक जण काही ना काही करते. अण्णा सकाळ सकाळ कलर देत होते, रात्री या खोलीला कलर दिलाय, मस्त खोली चमकायला लागली. आम्ही दोघींनी भांडी घासली, मनीषाने सगळं क्लीन करून घेतलं, मांडणी वगैरे एकदम भारी वाटायला लागले आता है ना ग? उद्या भरपूर पाहुणे येतील, परवा आज पण येणार आहेत मुंबईचे सोनू म्हणून जाऊबाई आमची, आणि लई लोकांची धावपळ झाली. आज त्यांचा चाललाय हळद किसायचा कार्यक्रम सकाळ सकाळ. त्यांना नाही होत काय आणि ते गायबच डायरेक्ट. इथं मनी हाय मा म्हणला धरूनच. बसली मांडीवर. एक सारखे काही ना काही काम करत राहते. तर परवा यात्रा आहे ना, म्हणून सोनू मोनू आलेत आणि बाई त्या पण येतात, पण त्या पाठीमागून येतात. दोघं बाईकवरती आले मुंबईवरून. तर सगळी फॅमिली आता येणार आहे. चला अत्यंत ते आहे ना बिबड्या बनवतात, आपण बघू कशा बनवतात. इथं ही मुलं जेवतायत, मुंबईवरून आले सकाळी 5 वाजता उठून. इकडे साहेबांची फिटिंग चाललेली आहे. हे साहेबांचे चुलते आहेत आप्पा, त्यांना मदत करतायत. इथं अत्यंत बनवतात बिबड्या, मटकी आणि बाजरीचे. मटकी आणि बाजरी, लसणाची पात घातली त्याच्यात कापून. आहे ना झाड होते, थोडं झाड लय झाड होते. मनीषा काय तुझ्या हाताकडे तुला आवडतात का रे बिबड्या? मी नाही खाल्ले बा अजून. नाही, आता सुटल्या तर मग खायचं.
हे पण स्वस्त आहे गणित. थोडं पाण्याखाली बाथरूम लई मोठं आहे इथं. हे कडक झाले अगं. कोणाला कमी वाटतं. अरे भाजायची त्या तुम्ही लय झाड करताय. खायला चांगलं लागेल का? काही खायचं नाही. खात राहील. नाव किती भारी आहे. त्या भजी झाली का नाही? नक्की आई शपथ. कशी आहे भजी? चटणी नाही गेली का? मिरची डाळा तिखट गेले. खरपूस झाली का? मस्त चांगली झाली. मिरच्या बघ तळायच्या असं. कावळ्या कावळ्या खा. हे खा. आमची आहे साफसफाई चालू आणि आमच्या ननंदबाईंनी मस्त पकोडे बनवून आणलेले आहेत. मनीषाला चल चल म्हणते पण काही आहे ना. चल की. चल त्याच्यावर पाणी मारू. चल मस्तपैकी दरवाज्यावरती द्या. पकोडे खायला चला. हो. मिरची फ्राय केली अक्काबाईनी. आणि बघा आल्या त्या मस्तपैकी पकोडे केलेत ननंदबाईंनी आमच्यासाठी स्पेशल आज. आता काय आणलं तिच्यासाठी करायला आणलं आहे ना. आम्हाला कोणतरी शकुलाने आणले काय नू. मस्त पकोड्यांच्या पार्टी बसलेली. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले मी तयार झालेली. तर मी ना मस्त रेडी झालेली आता कारण माझं काम चालू होतं भांडी वगैरे घासून. मनीषाचं क्लिनिंगचं काम चालू आहे अजून. तिला म्हणते जा जा आम्हाला एका ठिकाणी जायचंय फिरायला. पण ती काय जाय ना पटकन. जा लवकर जा परत आपल्याला यायला उशीर होईल. आणि छकुलाने पण आम्हाला खूप हेल्प केली बरं का आज. सोनू मोनूनी पण केली. सोनू मोनू बसले तिकडं. अगं इथं जमले ते पूर्ण जिना पंखे वगैरे सगळं साफ केले त्यांनी. आनंदबाईंनी एवढे पकोडे चालले ना पोट गच्च झाले एकदम. दिल खुश कर दिया आपने हमारा. हा तर चला आज स्वामी प्रकट दिन आहे. इथे एक मंदिर आहे तर म्हटलं जावं मंदिरामध्ये. मनीषाला म्हटलं चला आपण जाऊ. तर ती पण आहे तयार बरं काय यायला. हे जा मनीषा लवकर.
नाही तर आपल्याला नंदनबाई अशीच बोलत राहील आपली.